नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवार आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण BDSचा विज्ञानचा प्रकरण दुसरं पाहणार आहोत. आपल्या मूलभूत गरजा याच्यातला आपण सुरुवातीला धडा पाहू, त्याच्यानंतर याच्यावरचे प्रश्न उत्तर पाहू. मानवाच्या 3 प्रमुख मूलभूत गरजा आहेत, त्या म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा होय. अन्नाबद्दल आपण माहिती घेऊ. अन्न आपल्याला दैनंदिन कार्यासाठी, उदाहरण अभ्यास करणे, खेळणे, चालणे, बोलणे व इत्यादीकरिता ऊर्जेची गरज असते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी सुद्धा ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा आपण खातो त्या अन्नाद्वारे आपणास मिळते. आपणास अन्नामधून शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषण तत्वे मिळतात. ही पोषण तत्वे शरीराची झीज भरून काढण्यास मदत करतात. काही काम करण्यास लागणारी ऊर्जा पुरवतात, तर काही आपली आजारी पडण्यापासून संरक्षण करतात. पॉइंट 3. आपण खातो ते अन्न खालील प्रकारे विभागता येते. कार्बोदके. जास्त शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांना अधिक ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा त्यांना कार्बोदकांपासून मिळते. फळे, भाज्या, अन्न, ब्रेड, चॉकलेट, मिठाई इत्यादी पदार्थापासून कार्बोदके मिळतात. प्रथिने. दूध, अंडी, चीज, मासे, मांस, डाळी अशा पदार्थापासून प्रथिने मिळतात. प्रथिनांना शरीर बांधणीचे अन्न असे म्हणतात. स्नायू बळकट बनवण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी व ऊतींची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. त्यानंतर मेद, तेल, लोणी, टणक, सालीची फळे इत्यादीपासून मेद मिळते. मेदांमुळे कार्बोदकांपेक्षा अधिक ऊर्जा मिळते. शरीर उष्ण राखण्यास त्यांची मदत होते. जीवनसत्वे. ताजी फळे, भाज्या, मांस, अंडी यांच्यापासून आपणास जीवनसत्वे मिळतात. सत्वांचे वर्गीकरण प्रामुख्याने अ, ब, क, ड, ई व के या गटात केले आहे. ड जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत सूर्य आहे. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी व आजारापासून संरक्षित राखण्यासाठी जीवनसत्वाची आवश्यकता असते. खनिजे. डाळी, फळे, भाज्या, दूध इत्यादींपासून आपणास खनिजे मिळतात. खनिजे आपले शरीर निरोगी राखण्यास मदत करतात. हाडे व दात बळकट बनवण्यास त्यांचा उपयोग होतो. परिपूर्ण आहार. ज्या आहारामध्ये सर्व गटातील पदार्थाची योग्य प्रमाणात समावेश असतो त्याला परिपूर्ण आहार असे म्हणतात. परिपूर्ण आहारात कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे व खनिजे यांचे अचूक मिश्रण असते. अन्न संरक्षण. अनेक कारणामुळे अन्न खराब होते. अन्नाची नासाडी रोखण्यास अनेक मार्गांनी अन्न जपून ठेवतात. नंबर 1. वाळवणे. उदाहरणार्थ द्राक्षे वाळवून त्याचे मनुका किंवा बेदाणे करून वापरता येतात. खरवणे. उदाहरणार्थ आंबा, लिंबू इत्यादींचे लोणचे घालून वर्षभर वापर करता येते. थंड करणे. उदाहरणार्थ अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त काळ चांगले राहते. गोठवणे. उदाहरणार्थ जास्त काळानंतर अन्न वापरायचे असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवून गोठवतात. हवाबंद डब्यात व बाटलीत
साठवणे, उदाहरणार्थ सॉस जाम बनवून तो बाटलीत साठवता येतो. आता याच्यावर काही प्रश्न उत्तरे आहेत, म्हणजे प्रश्न आणि त्याच्यावर आधारित उत्तरे जे की परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. कडधान्य, मिठाई, भाज्या यांपासून कोणत्या प्रकारचे अन्न मिळते? तर कडधान्य, मिठाई, भाज्या याच्यापासून आपल्याला कार्बोदके मिळतात. पर्याय क्रमांक 3 आहे. खालीलपैकी कशामुळे मेद मिळतो? तांदूळ, शेंगदाणे, ऊस किंवा संत्रे? त्याचं उत्तर आहे ऊस. शरीर बांधणीसाठी काय वापरले जाते? कार्बोदके, मेद, प्रथिने किंवा जीवनसत्वे? तर शरीर बांधण्यासाठी आपल्याला प्रथिनेची आवश्यकता असते. ऊर्जा पुरवणारे अन्न असे कोणाला म्हणतात? तर कार्बोदक्याला ऊर्जा पुरवणारे अन्न असे म्हणतात. खालीलपैकी प्रथिनांचा स्रोत कोणता? तर प्रथिनांचा स्रोत दूध, मासे, मांस किंवा सर्व 1, 2, 3? तर याचं उत्तर आहे प्रथिनांचा स्रोत यापैकी हे सर्व आहेत, दूध, मासे आणि मांस. शरीराची झीज भरून काढण्यास कशाची मदत होते? तर शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज, याचं उत्तर आहे प्रथिने मदत होते. ड जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर आपल्याला माहिती आहे ड जीवनसत्व हे सूर्यापासून मिळते, म्हणून याचं उत्तर आहे सूर्य. गहू व तांदूळ हे कशाचे संपन्न स्रोत आहे? तर हे कार्बोदकाचे स्रोत आहे, संपन्न स्रोत आहे. खालीलपैकी कोणते अन्न मोठ्या प्रमाणावर मेदाचा पुरवठा करते? तर मेदाचा पुरवठा आपल्याला माहिती आहे की लोणी करते. गटात न बसणारा शब्द? दूध, मांस, अंडी, डाळी? तर गटात न बसणारा शब्द आपला आहे डाळी, कारण दूध, मांस, अंडी याच्यापासून आपल्याला काय भेटते? प्रथिने भेटतात. ठीक आहे, आणि आपल्याला डाळीपासून प्रथिने नाही भेटत. खालीलपैकी कोणता जीवनसत्वाचा प्रकार नाही? तर कोणता जीवनसत्वाचा प्रकार नाही? तर ग जीवनसत्व हे नाही आहे. अ, ब, क, के आपल्याला माहिती आहे, पण ग असं आपण कधी पाहिलं नाही. खालीलपैकी सर्वात पोषक अन्न कोणते? तर बदाम, भाज्या, कडधान्य, इडली, डोसा? तर याचं उत्तर आहे इडली, डोसा हे उत्तर आपलं योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हिरव्या भाज्याचा संपूर्ण स्रोत आहे? तर हिरव्या भाज्यामध्ये खनिजानं संपन्न असतात. जर एखाद्या आहारात कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे व खनिजे यांचा योग्य प्रमाणात समावेश असेल तर त्याला परिपूर्ण आहार असं म्हणतो आपण. ठीक आहे, सर्वांचा जर समावेश असेल तर त्याला आपण काय म्हणतात? परिपूर्ण आहार म्हणतो. अधिक काळ आंबा टिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर खारवणे ही पद्धत वापरली जाते. अधिक काळ आपल्याला आंबा टिकवून ठेवायचा असेल तर त्याला खारवावं लागतं. म्हणजे चला पुढचा, जोड्या लावायचे होत्या. कर्बोदके काय करतात? आपल्याला कर्बोदके करतात ऊर्जा देणारे अन्न आहे. खनिजे काय आहे? खनिजे आपल्याला रोग प्रतिकार क्षमता वाढवते. खनिजे आपले हाडे बळकट करते. जीवनसत्वे काय आहे? जीवनसत्वापासून आपल्याला तिसऱ्याचं ई, रोगांचा प्रतिकार करते. प्रथिनेचं आहे शरीर बांधण्यासाठी अन्न आहे. आणि मेद हे काय आहे? शरीर उष्ण करणे. तर हे याचं जे पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.